जालन्यात 9वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न. देश विदेशातील पत्रकारांची उपस्थिती, विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव. जालना शहरात पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा मेळावा पाहायला मिळाला. इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने 9वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन आणि पुरस्कार सोहळा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलनासाठी भारतातील विविध राज्यांमधून पत्रकार उपस्थित होते. विशेष म्हणजे शेजारील नेपाळ देशातील पत्रकारांनीही या संमेलनाला उपस्थिती लावली. त्यामुळे जालन्यातील या पत्रकार संमेलनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेरास अहमद कुरेशी तसेच प्राध्यापक विजय कमळे पाटील उपस्थित होते. तर दिल्ली येथील राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आणि धाकड न्यूजचे मुख्य संपादक अकरम रईस खान यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित पत्रकारांना संबोधित केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास गोरंट्याल होते. यावेळी मान्यवरांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर सविस्तर भाष्य केलं. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, पत्रकारांसमोरील बदलती आव्हाने, बातमीची विश्वासार्हता, पत्रकारितेतील मूल्य आणि समाजाप्रती असलेली पत्रकारांची जबाबदारी या विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. पत्रकार हा केवळ बातमी पोहोचवण्याचं काम करणारा घटक नसून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं आणि लोकशाही अधिक सक्षम करण्याचं महत्त्वपूर्ण काम पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं. यावरही यावेळी भर देण्यात आला. या कार्यक्रमाला जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही उपस्थिती लावली. त्यांनी पत्रकार संमेलन आणि पुरस्कार सोहळ्याला शुभेच्छा देत पत्रकारांच्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, सामाजिक कार्यकर्ते साध्वी मुबारक, रतन लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 24 मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना मान्यवरांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. देशातील विविध भागातून आलेले पत्रकार, मान्यवर, वक्ते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीमुळे या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पत्रकाराच्या प्रश्नावर चर्चा, पत्रकारितेतील बदलत्या प्रभावावर विचारमंथन आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान अशा विविध उपक्रमांनी जालन्यातील 9वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन आणि पुरस्कार सोहळा 2026 उत्साहात संपन्न झाला. एकूणच पत्रकारितेची विश्वासार्हता, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीत माध्यमांची भूमिका यावर विचारमंथन घडून आणणारे हे संमेलन ठरले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष आमिर खान, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना व सर्व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना जिल्हा टीमने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिक परिश्रम घेतला. आज इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन के द्वारा अंतर्राष्ट्रीय 9वां अंतर्राष्ट्रीय पत्रकार सम्मान समारोह का आयोजन जालना इकाई के द्वारा यहाँ आयोजित हुआ, जहाँ देश और विदेश से सारे पत्रकार साथी आए और उन सभी लोगों को एक मंच मिला इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन के माध्यम से, जो पत्रकारों की समस्याएं और उनके मुद्दों पर एक मंच देता है, राष्ट्रीय नहीं अंतर्राष्ट्रीय लेवल पे, और पत्रकारों की सुरक्षा हो, सम्मान हो, अधिकार हो, इन सब चीज़ों के लिए निरंतर संघर्षशील इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन है विगत 18 वर्षों से। और हम यहाँ की टीम और आमिर खान साहब जिलाध्यक्ष और जिला उपाध्यक्ष सुनील भारती जी और यहाँ की समस्त यूनिट को धन्यवाद ज्ञापित करते हैं कि जो देश विदेश से आए हुए पत्रकारों का उन लोगों ने बहुत ही अच्छी तरीके से नियोजन किया। उन लोगों ने जो है यहाँ पे सभी पत्रकारों को एक मंच दिया जालना में, जो एक देश ही नहीं विदेश में भी यहाँ से एक पत्रकारों के हक और हुकूक के लिए जो इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन लड़ाई लड़ रही है, उसमें एक मजबूत स्तंभ बन के इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन उभरेगी। जिल्हा जालना मार्फत आयोजित 9वां आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन व पुरस्कार सोहळा 2026 आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याच्यामध्ये मी पण सहभागी होत आहे। याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आपल्यासोबत सहभागी झाल्यानंतर। मी आज सर्वात अगोदर सगळे जे जर्नलिस्ट आहेत त्यांच्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन करते, कारण जर्नलिझम हे फार अवघड आणि म्हणजे एक साधा प्रोफेशन नाही, खूप अवघड आणि टफ जसं म्हटलं जातं असं प्रोफेशन आहे, त्याच्यामध्ये खूप मेहनत करावी लागतात, दररोज मेहनत करावी लागतात आणि त्याच्यासोबतच सगळे जर्नलिस्ट जे आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी सुद्धा असते।
आज आपण जेव्हा काही गोष्टी लोकांच्या समोर ठेवतो तर त्याच्यातून लोकांची भूमिका तयार होतात आणि मग त्या भूमिकातून लोकांचे परसेप्शन तयार होतात. तर आपल्याला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ती हे पण फार मोठी आहे. आणि मला असं वाटते की जसं सांगितलं जातं ते खरोखर आहे की मीडिया एक चौथा स्तंभ असतात. आणि चौथा स्तंभ जेव्हा म्हटलं जातं म्हणजे मोठी जबाबदारी. तर मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आवाहन पण करते की जर आपल्याला खरोखर आपल्या भारत देशाला महाराष्ट्र राज्याला 2047 पर्यंत विकसित आपल्याला बघायचे आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला त्यांची न्याय मिळत आहे, प्रत्येक आपले खूप वेगवेगळे समाजातील असे लोक आहेत जे वंचित राहतात बरेच वर्ष, त्यांचा विकास करायचे असेल तर आपल्याला चौथे स्तंभ सक्षम आणि सुदृढ राहण्याची फार मोठी गरज आहे. आणि मग मी आवाहन करते की जसं आपण आपलं काम चांगलं करत आहे, पारदर्शी करत आहे, तसंच करत जा. आणि हे बोलून मी आज थांबते. माझ्या पुढचं दौरा असल्यामुळे मला घनसावंगीसाठी आज जायचे, आमची इन्क्वायरी आहे तिथे. पण मी नक्की आपल्या टचमध्ये राहणार. जिथे प्रशासनाची कुठेही मदत लागली तर आम्ही आहोत हे बोलून मी थांबते.